दिनांक 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षेवरील बहिष्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्थगित केल्याचे महामंडळ सरकारवाह रवींद्र फडणवीस नागपूर यांनी सांगितल्याची माहिती आज कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली. खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या सुटण्यासाठी बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला होता. तशी नोटीसही शासनास दिली होती. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी नामदार दीपक केसरकर यांनी महामंडळ शिष्टमंडळ व शिक्षण व अर्थ खात्यातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न सुटावेत यासाठी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. मार्च 2024 पूर्वी वेतनेतर अनुदान दिले जाईल. महामंडळ शिष्टमंडळांबरोबर शिक्षण खात्याची दर तिमाही बैठक आयोजित केली जाईल. शिक्षकेतर भरतीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येतील असा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी दिला. हे निर्णय लेखी स्वरूपात काढण्यात येतील असं सांगण्यात आलं. तोपर्यंत परीक्षेवरील बहिष्कार तूर्त स्थगित करण्यात आला अशी माहिती महामंडळ सरकारवाह रवींद्र फडणवीस यांनी दिल्याचं रावसाहेब पाटील यांनी सांगितलं. शिक्षण मंत्र्यांबरोबर बैठकीत महामंडळ पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.